रामकृष्ण हरी ताई दादा 300 वर्ष झालं त्या औरंगजेबाला जाऊन. 300 वर्षामध्ये एकासुद्धा नेत्याला, राजकारणी व्यक्तीला असं वाटलं नाही की त्या औरंगजेबाची कबर आपल्या महाराष्ट्रामध्ये नको आहे. परंतु इकडे संतोष देशमुखांच्या हत्येचं प्रकरण चालू होतं. हे प्रकरण दाबून कसं टाकता येईल म्हणून मुद्दामहून कबरीचा विषय काढला आणि विक्षोभक भाषणं करायला सुरुवात केली. यामुळे परिणाम असा झाला की सामान्य मुस्लिम आणि सामान्य हिंदू यांच्यामध्ये दंगली चालू झाल्या. या दंगलीमध्ये मनुष्यहानी होते, वित्तहानी होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. 18 पगड जातींना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण केलं. मोदी साहेब आणि फडणवीस साहेब, जर तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही स्वतः येऊन कबर उकडून काढावी, परंतु सामान्य हिंदू आणि सामान्य मुस्लिम यांच्यामध्ये दंगली किंवा भांडणं लावू नयेत. जय श्री कृष्ण.